वृक्षांवर होणाऱ्या अत्याचारांवर पण आहे। हे बघा, आज नागपूरमध्ये जसं पुणे दुर्दैव आहे, मला हे बोलावं लागतंय आज, पण पुणे जसं क्राईम कॅपिटल झालंय तसं हिम्मत बघा, पोलिसांवर हल्ले होत आहेत, पोलिसांवर। त्याच्यामुळे आज महिलांनो, आपल्याला आपल्या महिलांसाठी पण लढायचंय, पण आपले कष्ट करणारे पोलीस जे आपले बंधू आहेत त्यांच्याही अधिकारांसाठी आपल्याला लढण्याची जबाबदारी आहे। त्यामुळे फक्त महिला नाही अडचणीत, या राज्यातला पोलीसही सुरक्षित राहिलेला नाहीये। अशा निष्क्रिय सरकारचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्याच्यासाठी हे आंदोलन बापदेव घाटात घटनासाठी, त्या बापदेव घाटातून आपण सगळे आठवड्याला नाही, मी तर आठवड्यातून 2दा ते रस्त्यात दिवस रात्र आम्ही सगळे जातो। किती वेळा मी मागणी केली की तिथे लाईट लावा, तिथे कॅमेरे लावा, किती दिवस झाले या गोष्टीला, का नाही का नराधमांना पकडले आपण? आणि हे सरकार एकदा एन्काउंटर करतं, एन्काउंटर करताना काय बॅनरबाजी करतात, बदलापूर आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन फोटो लावले। मला त्यांना सांगायचंय, अहो तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही मिर्झापूरचे हिरो नाही आहात। ही टीव्ही सिरियल हे वास्तव आहे। या राज्यातल्या लेकीवर सामूहिक बलात्कार झालाय आणि हे सगळ्याला जबाबदार कोण आहे? ते ट्रिपल इंजिनचं धोक्याचं सरकार आहे। अहो पुण्याचा, मी तुम्हाला काय एक सांगते, कारण काय महत्वाचं आहे, पुणेकरांना माहिती असलं पाहिजे। पुण्याला रिंग रोड होतोय, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण रिंग रोड हा 18,000 कोटी रुपयामध्ये होणार होता, आता त्याच्यात 20 कोटी रुपयाची भर घालून एस्किलेशन झालंय आणि 18,000 कोटीचा रस्ता आज 40,000 कोटीचा होतोय। 40,000 कोटी त्यांच्याकडे आहे। महिला सुरक्षिततेसाठी 1,000 रुपये कॅमेरा लावायला नाहीये। विचार करा, त्या पैसे जात आहेत कुठे? रिंग रोडला पैसे, माझा रिंग रोडला विरोध नाही, मेट्रोला विरोध नाही, मेट्रोला 18,000 कोटी। ह्याला कॉस्ट एस्किलेशन ही म्हणत नाहीये, या सगळ्या चॅनलनी आणि वर्तमानपत्रांनी दाखवलेलं आहे, आणि फक्त सामना नाही, सगळ्या वर्तमानपत्रांनी, म्हणजे कॉस्ट एस्किलेशन मध्ये यांचा पुढाकार, कुठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळ्यात पुढाकार, रोज आरक्षण, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणामध्ये सगळ्यांना फसवणूक। महागाईचं गगन आलं, इथून 1,500 रुपये टाकले, दुसरीकडून तेलाच्या भावामध्ये 5,000 रुपये काढले का नाही? कापूरचा भाव, बाकी सोडा, कापूरचा भाव कमी झालाय का वाढलाय? तेलाचा भाव, महागाई वाढली का नाही? आईन जेव्हा आपल्याला स्वयंपाकघरात घराल करायचं आहे तेव्हा वाढलं की नाही? महाराष्ट्र सरकारकडे जाहिराती करायला पैसे आहेत, पण त्यांना पोलीस यंत्रणा वाढवण्यासाठी पैसे नाही, फोर्स कमी आहे। पुण्यामध्ये ग्रामीणला पोलीस वाढवून द्या, हे वारंवार सांगून आम्ही कोण याला जबाबदार? आणि मी तुम्हाला शब्द देते की जोपर्यंत बापदेव घाटातला ते नराधम ज्यांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे ते सापडत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। या सरकारने बाकी सगळी कामं बाजूला ठेवून तातडीने या कामाच्या मागे लागावं, अशी आम्ही नम्र विनंती आमच्या सगळ्यांच्या वतीने करतो। आणि आज तुम्ही बघताय इथे पोलिसांना मारायला, ज्या पोलिसांवर हात उगारायची हिंमत, कोण आहे बाबा हा मुन्ना? कोण आहे हा मुन्ना? हे आम्हाला उत्तर पाहिजे। कोण आहे हा मुन्ना बाई? कुणाचा बाई आहे? याचं उत्तर देवेंद्रजी तुम्हाला द्यावं लागेल। आणि आमच्या लेकींवर जे सामूहिक बलात्कार होत आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करताय याचंही उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल, आणि देणं शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। आमची मागणी आज की देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये काय काय झालंय, ड्रग्ज पुण्यात 1 नंबर, टेकड्यांचे व्हिडिओ याच चॅनलवाल्यांनी दाखवले, बरोबर? कोयता गँग बघितली की नाही? हा, तर कोयता गँग सगळ्यात पुढे, ड्रग्ज मध्ये पुढे, दुसरा कोण? तो पाटील, तो तर ससून मध्ये राहून जातोय। पोस्टची केस, रक्त बदललंय, आपण दाखवलं की नाही सगळ्यांनी? रक्त तपासणीमध्ये बदल करून ज्यांची पोस्ट गाडी त्यांना वाचवणार, पण गरीब मुलीवर सामूहिक बलात्कार झाला ते यांच्यापैकी कोण पोहोचलंय मला सांगा? कोण बिर्याणी घेऊन गेला आणि पिझ्झा घेऊन गेला? हिटलरचे पुढे पुढे, ड्रग्ज मध्ये पुढे, कोयता गँग मध्ये पुढे,
सांगतं की आर्थिक अडचणच नाही. मी तुम्हाला कागद दाखवते, माझ्या मोबाईल मध्ये आहे. आज या राज्याचं खातं फायनान्स मिनिस्ट्री म्हणते की 2 लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे. आता तुम्ही केंद्र सरकार किंवा आरबीआय मधून कर्ज घेऊ शकत नाही. आणि जर त्यांचं म्हणणं असेल सरकारचं की आम्ही खोटं बोलतोय, तुम्ही म्हणाल ती जागा, तुम्ही म्हणाल ती वेळ, मी तुमच्या बरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा करायला माझी तयारी आहे. मी ओपन चॅलेंज देते. ओपन कोणीही त्यांच्यापैकी बसावं, त्यांचा छोटा मोठा नेता कोणी असू दे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तुम्ही म्हणताय चांगली आहे, आमचा आरोप आहे या सरकारवर की आर्थिक परिस्थिती तुमच्या मिसमॅनेजमेंट मध्ये आज महाराष्ट्र अडचणीत आहे. हो, मी म्हणते की नाही पगार आहे तुम्हाला द्यायला, कसे द्याल? याच्यासाठी आम्हाला सत्तेतून सगळं नीट करावं लागेल. कारण का कम्प्लीट मिसमॅनेजमेंट ऑफ फंड हा या सरकारने केलेला आहे. आणि 3% FRBM ऍक्ट जो माननीय अटलजींनी आणला तो देखील पायी तुडवला या भारतीय सरकारने. 3%हून जास्त लोन घेता येत नाही, हे आपण फार करून पुढे गेलो. त्याच्यामुळे आज जर असंच राहिलं तर महाराष्ट्राचं अजून हे लोक काय वाटोळं करतील मला वाटतं. पुन्हा सांगते की त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला 10 उदाहरणं दाखवू शकते तिथे फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन घेतलेलं की होणार नाही. त्यांचं जे फायनान्स कडून येतं त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकलं जातं आणि ओव्हर रूल करून सरकार निर्णय घेतं. त्याच्यामुळे पोलीस आणि महिला सुरक्षिततेसाठी पैसे नाही. मोठ्या कॉन्ट्रॅक्टर, आणि कॉन्ट्रॅक्टर सोडा, कॉन्ट्रॅक्टर पण आपल्याकडे